वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. कारण आपण जे दुपारी म्हटलं होतं आजच्या तारखेमध्ये एक अगोदर व्हिडिओ आलं होतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डोमिसाईल संदर्भात लवकरच अपडेट येईल आणि काय करायचं होतं डोमिसाईलवर उपाय काय करायचा होता तो उपाय सुद्धा तुम्हाला सांगितला होता. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ज्या अपडेट्स म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आली आहे की कोर्टामध्ये जी याचिका होती त्या याचिकेचा निकाल जो आहे लागलेला आहे. तो निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने आलेला आहे. दुसरी महत्त्वाची अपडेट पवित्र फोटो रजिस्ट्रेशनची तारीख जी आहे अजून वाढून मिळालेली आहे. तिसरी महत्त्वाची अपडेट डोमिसाईल संदर्भात जे अभियोगधारक वाट बघत होते त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे आणि किती अभियोगधारकांनी नोंदणी केलेली आहे ते सुद्धा सांगणार आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला गुड न्यूज काय आहे. गुड न्यूज अशी आहे की जर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट नंतरच्या तारखेमधलं असलं तर काय करायचं त्यावेळेस अडचण येणार होती विद्यार्थ्यांना. खूप सारे अभियोगधारक जे आहेत त्यांना अडचण येणार होती. तर त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि पवित्र पोर्टल याद्वारे जे आहे नवीन जे प्रसिद्धीपत्रक आहे नवीन सूचना आलेली आहे पवित्र पोर्टल साईटवर तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की तुमच्या हे प्रसिद्धीपत्रक आहे. या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्याजवळ अ ब क म्हणजे थोडक्यात डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही काय करायचंय. एक तर फॉर एक्झाम्पल पहिला पहिला पॅरेग्राफ सांगतो तुम्हाला काय आहे. तुमच्याजवळ आधार, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा कोणतंही किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतं एक असेल ते एक घ्या. नंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, रेशन कार्ड असेल त्या संदर्भातची एक झेरॉक्स आणि सोबत तिसरं महत्त्वाची गोष्ट जर तुमचं 10वीचं प्रमाणपत्र असेल किंवा 12वीचं प्रमाणपत्र असेल, जर तुम्ही ती महाराष्ट्रातून परीक्षा दिलेली असेल त्या संदर्भातचं किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा रहिवासी दाखला असेल किंवा ग्रामपंचायत दाखला असेल, कोणतेही एक कागदपत्र हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला एकाच पेजवर घ्यायचेत. ते तिन्ही अपलोड करायचेत आणि तुम्हाला डोमिसाईल जे आहे द्यायची गरज नाही आणि नवीन तारखेमधला जर डोमिसाईल असेल तर ते सुद्धा चालेल. पण केव्हा ते तुम्हाला अपलोड करायची गरज नाही. नवीन डोमिसाईल अपलोड करू नका. तुम्ही काय करायचंय तुम्ही फक्त हे 3 पुरावे जे आहे एकाच पेजवर घेऊन अपलोड करायचे आहेत आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर त्यावेळेस तुमचं जे आहे ओरिजिनल डोमिसाईल तुमचं चेक केलं जाईल की तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी आहात किंवा नाही. म्हणजे तुमचं नवीन डॉक्युमेंट जे आहे ते चालणार आहे जे तुम्ही नवीन डोमिसाईल काढलेलं आहे ते. पण ते तुम्हाला अपलोड करायचं का नाही. तुम्ही त्याच्याऐवजी दुसऱ्या गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या मी आता त्या अपलोड करायच्या आहेत आणि हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. टेलिग्राम चॅनलला देतो. टेलिग्राम चॅनलला पाहून घ्या. आणि डोमिसाईल संदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती. आणि आता सगळ्यात अजून एक महत्त्वाची अपडेट पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात 8 तारखेपर्यंत किती उमेदवारांनी नोंद केली होती त्या संदर्भात मी 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मागच्या की 2017 मध्ये किती उमेदवारांनी नोंदणी केली होती, 2022 मध्ये किती उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि जवळपास 40-50 हजार उमेदवार जे आहे नोंदणी करायचे राहिले होते. यावेळी सुद्धा जे आहे भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार. फक्त 1,60,000 ते 62,000च्या आसपास जे आहे नोंदणी झालेली आहे उमेदवारांची. आणि नंतर जर बघितलं तुम्ही आता 14 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये जास्तीत जास्त फक्त किती वाढू शकतात 5-6 दिवसामध्ये तर फक्त 10-1 हजार उमेदवार जे आहे वाढू शकतात. म्हणजे 1,60,000 70,000च्या आसपास जे आहे ही उमेदवारांची संख्या जाऊ शकते. जास्तीत जास्त हार्डली 1,80,000 1,70,000 पर्यंत जर ही संख्या असली तर 1,70,000 आणि 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. म्हणजे जवळपास 40-50 हजार उमेदवार जे आहे ऑटोमॅटिकली भरती प्रक्रियेच्या बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे हे उमेदवार स्पर्धेमधून डायरेक्टच बाहेर गेले. त्याच्यामुळं कट ऑफ जो आहे तो कमी लागेल. त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. किती उमेदवारांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवर केलेलं आहे आणि एक्झॅक्ट आकडेवारी जी आहे ती 14 तारखेला परत एकदा आपल्या समोर येईल. 14 जानेवारी 2026ला किती अभियोगधारकांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता डोमिसाईलमुळे जे आहेत काही विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, काही अजूनही कारणास्तव काहींनी केलं नसेल तर त्यांची संख्या वाढेल. तर ती संख्या 4-5-10 हजारच्या आसपास असू शकते आणि त्यानुसार तुम्हाला ती आकडेवारी कळेल आणि एकूण उमेदवारांची संख्या सुद्धा कळेल. ठीक आहे. तर आय होप ही माहिती होती. हा व्हिडिओ होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल सेट करा. आणि या सर्व गुड न्यूज जे आहेत म्हणजे पहिली गुड न्यूज सांगितली मी तारीख वाढली. दुसरी गुड न्यूज सांगितली डोमिसाईल सर्टिफिकेट. तिसरी गुड न्यूज सांगितली कशा संदर्भात पवित्र पोर्टल जे अपडेट आलेली आहे त्याच्या संदर्भात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आहे ती उमेदवार जे आहेत जास्तीत जास्त स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होत्या. तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.